नमस्कार, मी अमित कबाडे. मी महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जन्माष्टमी पारंपरिक उत्साहात साजरी. मुरलीधर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. महावितरणच्या भोंगळ कारभाराने घेतला निष्पाप बालकाचा जीव. आणि विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वीच विघ्न परवानगी नसताना गाळे उभारणीस प्रारंभ. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव शहरात पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर कापड बाजारातील मुरलीधर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. संपूर्ण नाशिक शहरात रविवारी गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटीच्या कापड बाजारातील मुरलीधर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी भाविकांनी पाळणा हलवत गोपाळ कृष्ण भगवान की जय म्हणत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तर काही भाविकांनी सजावटीमुळे खुललेले श्रीकृष्णाचं रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवलं. तसंच काही भाविकांना श्रीकृष्णाची छबी टिपण्याचा मोह देखील आवरता आला नाही. यावेळी मंदिर परिसर पूर्णपणे गजबजून गेला होता. तसंच मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं होतं. एकंदरीतच संपूर्ण नाशिक शहरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. नाशिकहून युनुस शेख, मी महाराष्ट्र, नाशिक. महावितरणाच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे 8 वर्षाच्या बालकास प्राण गमवावा लागला. जुन्या नाशकातील बडी दर्गा इथं रविवारी रात्री 8च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा निष्पाप नागरिकांना सहन करावा लागतो. जुन्या नाशकात अनेक ठिकाणी धोकेदायक ट्रान्सफॉर्मर आहेत. ट्रान्सफॉर्मर बंदिस्त असायला हवा, मात्र उच्च दाबाच्या विद्युत तारांमध्ये वीज प्रवाह उतरण्याची भीती असतानाही महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर बंदिस्त केले जात नाही. रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अशीच एक दुर्दैवी घटना घडली. बडी दर्ग्यात आईबाबांच्या समवेत दर्शनासाठी आलेला 8 वर्षांचा मुलगा ट्रान्सफॉर्मरला चिटकला. उच्च दाबाचा विद्युत प्रवाह ट्रान्सफॉर्मर जवळच्या भिंतीत उतरल्यानं आयांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच नागरिकांनी आयांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांमध्ये गोंधळ आणि आरडाओरड सुरू होती. विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मरला चिटकलेल्या बालकाला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ लागली होती. व्हिडिओ क्लिप काढणाऱ्यांपैकी एकानेही पोलीस किंवा MSEBला फोन केला नाही. दरम्यान भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्यानंतर मात्र गर्दी कमी झाली. मधुकर कड यांनी महावितरणला फोनवर फोन केले, मात्र एकही वीज कर्मचारी आला नाही. अखेर मधुकर कड स्वतः महावितरणच्या कार्यालयात गेले आणि वीज कर्मचाऱ्याला घेऊन आले. त्यानंतर मुख्य वीज पुरवठा बंद करून ट्रान्सफॉर्मरला चिकटलेल्या आयांना बाजूला काढण्यात आलं. आयन वीज तारांच्या संपर्कात आल्यानं त्याचं अंग भाजून निघालं होतं. हाताचा कोपरा पूर्णपणे जळाला. पायाला मोठ्या जखमा झाल्या. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर मात्र रुग्णालयात नागरिकांनी एकच गोंधळ घातला. सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ ही जिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढली. ट्रान्सफॉर्मरला बंदिस्त न केल्यास महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी दाखवली. त्यानंतर नागरिक शांत झाले. बडी दर्ग्यातील मौलाना यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. बड़ी दरगाह शरीफ में आज जो घटना हुई, वहाँ पे MEC ने एकदम लापरवाही से काम की. 1 से 1.5 घंटे के बाद 2 घंटे के बाद में MECB के लोग आए. उसके बाद में वो मेन स्विच ऑफ किया और उसके बाद में आए. और यहाँ आने के बाद डेड बॉडी जब एम्बुलेंस में हम लोग ने लेके आए यहाँ पर, तो यहाँ पे हमारे साथ खुलेआम जाती बात हुआ. वो बच्चे के ऊपर पंचनामे की कापी आएंगी तो हम देंगे, उसको गेट के बाहर लौट रहे थे. फिर हम लोग गर्म हुए इसके ऊपर. वो जो कर्मचारी था सिविल हॉस्पिटल जो कर्मचारी था उस पर गर्म हुए, गाली गलौज हुई. फिर बाद में उसने अंदर लिया. ये खुलेआम, ये कोई इंसानियत नहीं है, कोई मानुष की नहीं है. ऐसे सबसे ऊपर कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए. फोन नहीं उठा रहे. 1.5 घंटे तक उन्होंने फोन उठाए. घटने के ऊपर 1.5 घंटे तक वहाँ पे किसी को पता नहीं. MECB के जो कर्मचारी लोग थे, 1.5 घंटे तक कोई भी नहीं आया. कि जो दोषी लोग हैं, चाहे MECB के हो चाहे सिविल हॉस्पिटल, उनके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए. और ये बार बार घटना होती रहती है. हम सबकी मांग ऐसी है कि वहाँ के नगर सेवक जो भी है, उन्हें वहाँ से MEC का जो पोल है वो हटा देना चाहिए. DP वहाँ से हटा देना चाहिए. फोन नहीं उठाते, खाली मेरा बोलना ये और पोल हटा दो बस. वो जगह तुम्हारी मांगनी क्या है? क्या हुआ? पोल हटाना है, पोल हटाना है. आज क्या हुआ है? वहाँ बच्चा जल के पड़ा, अपन बॉडी को कोई निकाल नहीं सकता था वहाँ पे. हम खुद डर लग रहा था कि भाई हाथ लगाई तो कारण हमको ना लगे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळेच निष्पाप बालकाला जीव गमवावा लागला. त्याची भरपाई महावितरणने करून द्यावी अशी मागणी केली जाते. नाशिकहून नसीर मंसुरी, मी महाराष्ट्र, नाशिक.
गणेश उत्सव अवघ्या 10 दिवसावर आला असताना गणेश मूर्ती विक्रीच्या जागेवरून वाद निर्माण झालाय। जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात शांतता क्षेत्र असल्याने पोलीस आणि मनपा प्रशासनाने गाळे उभारण्यास परवानगी नाकारली। असे असतानाही जिल्हा रुग्णालय परिसरात गाळे उभारले जात असल्याचे समोर येत आहे। तमाम मानवी जीवनाचं कल्याण करणाऱ्या विघ्नहर्त्याचं आगमन 29 ऑगस्टला होणार आहे। मात्र दरवर्षाप्रमाणे गणरायाच्या गणेशोत्सव सुरू होण्याआधी गणेश मूर्ती विक्रीसाठी उभारल्या जाणाऱ्या गाळ्यांवरून वाद होतात। तसाच वाद यावर्षीही उद्भवला आहे। जिल्हा रुग्णालयाच्या भिंतीलगत दरवर्षी गाळ्यांसाठी जागा दिली जाते। यावर्षीही ती मिळेल या अपेक्षेने गाळे उभारण्यास सुरुवात झाली आहे। यंदाच्या गणेशोत्सवावर विधानसभा निवडणुकीचे सावट आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळूनच आमदार, खासदार, मंत्री आणि महापौर आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घेतील। दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित केला गेला आहे। त्यामुळे पोलीस आयुक्तालयाकडूनही गाळ्यांसाठी शांतता क्षेत्रात जागा दिली जाणार नाही असं सांगण्यात आलं। वास्तविक जिल्हा रुग्णालयाचा परिसर शांतता क्षेत्र असताना गेल्या वर्षी गणेश मूर्ती विक्रीला जागा देण्यात आली। मग यावर्षी जागेवरून महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा विक्रेत्यांची टोलवाटोलवी का करते असा सवाल गणेश भक्त करतायत। नाशिकहून पंकज सोनार, मी महाराष्ट्र, नाशिक। अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गौरी गणपतीच्या सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहे। याच पार्श्वभूमीवर शहराच्या बाजारपेठेत गौरी गणपतीच्या मूर्त्यांसह विविध प्रकारचं साहित्य विक्रीसाठी दाखल झालंय। येत्या 29 तारखेला गणपती बाप्पाची घरोघरी स्थापना करण्यात येणार आहे। तसंच त्या पाठोपाठ गौरींचेही आगमन होईल। याच पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विक्रीसाठी गणपतीच्या मूर्त्यांसह गौरींच्याही मूर्त्या दाखल झाल्या आहेत। तसंच गौरीचे मुखवटे, लाकडी आणि पत्र्याचे साचेही विक्रीसाठी दाखल झालेत। तर काही ठिकाणी जुने मुखवटे रंगरंगोटी करण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येतंय। तसंच गौरी गणपतीसाठी लागणारं साहित्य, सर्व प्रकारचे दागदागिने, सजावटीसाठी लागणारं साहित्यही बाजारात विक्रीसाठी दाखल झालंय। तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी साचे आणि दागिन्यांमध्ये 15 ते 20% भाववाढ झाल्याचं एका विक्रेत्याने सांगितलं। सालाप्रमाणे यंदा सुद्धा आपल्या महालक्ष्मीचे मुकुटे रंगवण्यासाठी गिरायकांचे येतात। ते रंगवायचं काम जवळ महिन्यापासून चालू झालेलं आहे। तसेच नवीन मुकुटे सुद्धा यंदा आकर्षक आलेले आहेत। गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी वाढ झालेली आहे किमतीमध्ये। आणि लाकडी साचे, तसेच पत्री कोठ्या, कापडी धड आणि दागिने, लाकडी साच्यांमध्ये सुद्धा यंदा सागाचे तुटवडा असल्यामुळे थोडा रेट त्याचा वाढलेला आहे। गेल्या वर्षीपेक्षा साधारण 500-1000 रुपये जोडी मागे वाढले आहेत। त्याच्यात मुकुट्यांमध्ये तसं एवढी खूप वाढ नाही झालेली, पण 15-20% तरी किमतीत वाढ गेल्यापेक्षा जास्त झालेली आहे। दागिन्यामध्ये सुद्धा 15 ते 20% याच्यानी वाढ झालेली आहे। वाढ होण्याचं कारण म्हणजे आता रॉ मटेरियलचे रेट वाढल्यामुळे आणि कारागिरांचे रेट वाढल्यामुळे दागिन्याच्याही किमतीत वाढ झालेली आहे। LBT वगैरे त्याचा काही परिणाम? LBTचा नाही काही परिणाम। पूर्वी तशी जकात होतीच, तो काही तसा काही त्रास नव्हता। त्यामुळे शहरातील बाजारपेठा गजबजून गेल्या असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येतंय। नाशिकहून युनुस शेख, मी महाराष्ट्र, नाशिक। भेटूया एक छोट्या विश्रांतीनंतर, तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र। एखादी वास्तू विकत घ्यायची म्हटल्यास त्यावर फोकस करावं लागतं। लक्ष केंद्रित झालं तरच आपण ती वास्तू पारखून घेऊ शकतो। म्हणूनच प्रॉपर्टी क्षेत्रावर आम्ही करतोय प्रॉपर्टी फोकस। बदलत्या जीवनशैलीनुसार राहणीमानाचाही दर्जा सुधारतोय आणि अशाच सुधारित दर्जाच्या सर्व समावेशक प्रॉपर्टीज आपण घेऊ शकणार आहात। मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबारसह महाराष्ट्रातील प्रॉपर्टीजमध्ये पारदर्शक व्यवहारासाठी प्रॉपर्टी फोकसला संपर्क करा। प्लॉट, घर, बंगलो, रो हाऊस, फ्लॅट्स, दुकानं, शेती आदींचा पारदर्शक व्यवहार फक्त प्रॉपर्टी फोकस मार्फतच। आपल्या आवडीनिवडी कळवा, त्यानुसार योग्य प्रॉपर्टी कायदेशीर मार्गदर्शनासह आम्ही सुचवू। कुठलाही व्यवहार आपल्या सोयीनुसार करण्यासाठी प्रॉपर्टी फोकसला एकदा संपर्क करा। आम्ही देतोय योग्य दरात आपल्या मनाजोगं घर, प्लॉट, वास्तू, बंगला, फ्लॅट, शेती आणि तेही अत्यंत पारदर्शक व्यवहारासह। प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा सल्ला मोफत। मग आजच संपर्क करा प्रॉपर्टी फोकस। मोबाईल नंबर नाशिक 81 49 61 02 83। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रीय सेवा संघाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शहर परिसरातून रॅली काढण्यात आली। राष्ट्रीय सेवा संघाला 17 ऑगस्ट रोजी 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर जिल्हा आणि शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काळा मंदिर ते शहर परिसरातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली।
यावेळी काळाराम मंदिर परिसरात विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं। या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरलं ते घोड्यावर स्वार झालेल्या शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतल्या कलाकाराचं। यावेळी बघ्यांनी देखील गर्दी केली होती। या दरम्यान जिल्हाध्यक्ष चंदूभाई पटेल आणि शहराध्यक्ष गुलाबबाई त्रिपाठी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज विश्व हिंदू परिषदला 50 वर्ष झाले, स्थापना झाली त्याने। विश्व हिंदू परिषदची 1964ला मुंबईली सांदीपंथी आश्रममध्ये स्थापना झाली, त्यांना आज 50 वर्ष झाले। विश्व हिंदू परिषदेची स्थापना करायचं मूळ कारण काय होतं का भारत हा जगामधला एकमेव असा देश आहे की जिथे 4 सीजन आहे, कुठे बर्फ पडतो, कुठे रेगिस्तान आहे, कुठे नद्या वाहते, कुठे पाणी आहे, कुठे पत्थर आहे। हा आखी दुनियाला कळले म्हणून ते सगळे इथे आक्रमण करत होते। आक्रमण करून विदेशी आक्रमण इतकं झालं का भारताला परतंत्र करून टाकलं होतं। 1964ला गुरुजी गोयलकरांनी हा विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली। आज त्यांना 50 वर्ष होत आहे। त्याच्यामुळे